घाटगे ग्रुपच्या साधना ऑटोमोबाईल LLP कंपनीच्या वतीनं कोल्हापुरात विनफास्ट या इलेक्ट्रिक कार शोरूमचं उद्घाटन झालं। कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते फीत कापून विनफास्टची शोरूम ग्राहक सेवेत रुजू झाली। यावेळी विनफास्ट इंडियाचे CEO तपन कुमार घोष आणि विनफास्ट इंडियाचे सिनियर मॅनेजर मंचित हंडा यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूरच्या ऑटोमोबाईल विश्वात ही शोरूम एक नवा अध्याय निर्माण करेल असा विश्वास घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे आणि मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील उजळाईवाडीजवळ विनफास्ट या इलेक्ट्रिक कार शोरूमचा गुरुवारी शुभारंभ झाला। प्रारंभी साधना ऑटोमोबाईल LLPचे मॅनेजिंग पार्टनर तुषार घाटगे यांनी घाटगे ग्रुपच्या वाटचालीचा आढावा घेतला। माल आणि प्रवासी वाहतूक व्यवसायापासून सुरुवात केलेल्या घाटगे ग्रुपनं कुरिअर सेवा, विविध कंपन्यांच्या ऑटोमोबाईल डीलरशिप्स यातून पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांसोबत अतूट नातं निर्माण केलंय। विनफास्टच्या शोरूममुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला चालना मिळेल आणि पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। व्हिएतनाम येथील विन ग्रुपनं भारतात 5,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। लवकरच भारतात विनफास्ट 2 व्हीलर EV लॉन्च करणार आहोत। सद्यस्थितीत घाटगे ग्रुप दरवर्षी 15,000 वाहनं विकत असून ग्राहक सेवा हेच ध्येय मानून काम करत असल्याचं सांगितलं। विनफास्ट कोल्हापूरच्या माध्यमातून अविरत सेवेची परंपरा कायम राहील असं आश्वासन तुषार घाटगे यांनी दिलं। तर विनफास्ट इंडियाचे CEO तपन कुमार घोष यांनी विनफास्ट कार्स आणि कंपनीबद्दल सविस्तर माहिती दिली। विनफास्टकडून भारतात मोठी आर्थिक गुंतवणूक केली जात असून त्यातून रोजगार निर्मिती तर होईलच, शिवाय पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार्स भारतात बनतील असं प्रतिपादन केलं। भारतातील कार उत्पादन प्रकल्प फक्त 17 महिन्यात उभा केला जाईल आणि त्यातून दरवर्षी 50,000 वाहनांचं उत्पादन केलं जाईल। लवकरच विनफास्टची 7 सीटर कार भारतीय बाजारात दाखल होईल असंही त्यांनी नमूद केलं। कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी विनफास्ट कोल्हापूरला शुभेच्छा देऊन घाटगे ग्रुपच्या ग्राहकांभिमुख सेवेचं कौतुक केलं। यावेळी घाटगे कुटुंबियांसोबत बँका, इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी, ग्राहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।